पावन झालो चराचरी देव वशे चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पुरवावे वासना. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला बरं का. आणि कीर्तन करण्याचे नियोजन कशासाठी? हबप नारायण तात्या दशरथ जगताप यांचे पुण्यतिथी आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचा मुलगा उमेश नारायण जगताप यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या आयोजनातून त्याच्या कुटुंबाच्या सहकार्यातून माझ्यासारख्या एका शेतकऱ्याकडे सेवा आली कीर्तन रूपी. आणि कीर्तन करत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग आहे. आणि त्या अभंगात महाराज असं म्हणते देव वशे चित्ती विठ्ठल. महाराज म्हणते देव वशे चित्ती. बरं, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती असं महाराज म्हणते. मग देव वशे चित्तीत असं का म्हणते? देव वशे चित्ती अशी लोक आहेत ना, ज्याच्या चित्तात देव बसतो आणि ज्याच्या चित्तात देव बसतो ह्यात फरक का? विठ्ठल. असं आहे, ज्याच्या चित्तात नाही सगळ्याच्या हृदयात देव आहे. ज्या वेळेस प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी विचारलं देव कुठे, तेव्हा त्यांनी सांगितलं येरू म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जिथे तिथे जोडून या कर चरणी. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझी आया कृपा दृष्टी पायी उलगडी पंढरी राया देव वशे चित्ती. महाराज म्हणते देव वशे चित्ती, देव वशे चित्ती, देव आशे चित्ती, देव नशे चित्ती विठ्ठल. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे पण प्रत्येकाच्या चित्तात देव नाही. काही लोकांच्या चित्तात देव आहे पण चित्तात देव आहे पण वसल्याला नाही. महाराज म्हणतात वशे नशे वशे आशे ह्यातला फरक बघू विठ्ठल. असं आहे, ज्याच्या हृदयात देव आहे पण चित्तात देव नाही. अशी समाजात भरपूर लोक आहेत. बरं काय झालं,
एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये दोन लोक गेली आणि गेली असता ती स्वतःला लयशेनी समजायची. लयशेनी समजत असताना ती गेली आणि तिथले वेटर लोक जे असतात ते बी स्वतःला शेणी समजायचे. आता कोणी कोणाला मागे घ्यायला तयार नाही का, तर ह्यांच्या चित्तात फक्त मी पण आहे. आणि म्हणून ते लोक गेली आणि गेल्या गेल्या विचारलं तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले आत्ती गरम जे असेल ते द्या. ते म्हणले आत्ती पदार्थ गरम म्हणलं फक्त इस्तूच आहे म्हणले ते द्या. आणि त्यांनी 2 प्लेट इस्तू आणून पुढे ठेवला. बघू म्हणले काय करतात. त्या दोघांनी 2 सिगरेटी काढल्या, पिटिवलं आणि निघून गेले. विठ्ठल ज्या लोकांच्या चित्तात देव नाही ते लोक आशे वाटतात. बरं देव आशे चित्ती पण वशे नाही बरं का. आशे ह्यातला फरक काय. ते रामायणात असा विषय, ज्या वेळेस आहिमही रावणाचं युद्ध चालू होतं रामप्रभू संग, आणि त्या काळात काही केल्याने आईमही रावण मरत नव्हते. त्यावेळेस मारुती रायाला वाटलं आता काय करावं, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की आता काय करावं लागेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्यांच्या बायकोला जाऊन विचारावं लागेल ह्यांचं मरण कुठे. आणि त्यावेळेस तिने सांगितलं की ह्याचं स्वर्गाच्या ठिकाणी अग्निकुंड हे अमृतकुंड आहे आणि त्यातून अमृत आणून बोंग टाकतात. पण मी सांगते पण एक आट आहे की रामप्रभू माझा नवरा झाला पाहिजे. त्यावेळेस मारुतीराया संकटात सापडलेलं वचन दिलं आणि कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर रामप्रभू हे मारुतीरायाला विचारलं. रामप्रभू एका कडेला बसले होते आणि बसले असता मारुतीरायाला विचारलं का बरं, तर म्हणले मी असा असा शब्द दिलाय. म्हणले आपण त्याचे काहीतरी सोडवण करू. आणि रामप्रभू आणि मारुतीराय त्या मातेकडे गेले आणि त्या मातेला विनंती केली की ह्या जन्मात नाही पण पुढल्या जन्मात नक्की मी तुला माझी बायको कराल. विठ्ठल आणि ज्या वेळेस त्या मातेने त्या दिवसापासून तपश्चर्या करायला सुरू केलं आणि कृष्ण अवतारात सत्यभामा या रूपात त्याची बायको झाली. मग तुम्ही सांगा देव चित्तात तिचे आहे का नाही. आहे. तिने प्रयत्न केले आणि ज्या वेळेस त्याला द्वारकेच्या ठिकाणी एक दिवस असं वाटलं की देव मला आत्ताची आत्ता भेटला पाहिजे, आत्ताची आत्ता लगेच भेटला पाहिजे. आणि म्हणून तिने उद्धवाला सांगितलं उद्धवा तू काही कर पण 5 मिनिटाच्या आत मला देव भेटला पाहिजे. उद्धव इकडे तिकडे पळाले. उद्धवाने सांगितलं देव काय भेटत नाही. मग त्याने सांगितलं जर आता 5 मिनिटात देव नाही भेटला तर मी माझा आत्महत्या करणार. आणि असं म्हणल्याच्या नंतर उद्धव बाहेर गेला आणि बाहेर जाऊन कृष्णाचं रूप घेऊन आत आला. आणि आत आल्या आल्याच देव बाहेर ना. देवाने सांगितलं की मी नसताना माझ्या घरी तू माझ्या रूपात वागतो, पुढल्या जन्मात तो आंधळा होशील. विठ्ठल जर देव आशा चित्ती ह्याची संगत झाली नसेल ह्याचं सांगितलं. आशा ह्याची जर संगत झाली तर एक जन्म त्याला आंधळ राहा. आणि ज्या वेळेस उद्धवाला पुढला जन्म सुरदाचा आला बरं का. आणि सुरदास जगन्नाथपुरीच्या ठिकाणी भजन करत होते आणि भजन करत असताना त्याला मागल्या जन्मातलं आठवलं की ज्या वेळेस महाभारतात श्रीकृष्ण भगवान आणि उद्धव हस्तिनापूरला गेले असता दुर्योधनाने सांगितलं की आज तुम्हाला जेवण माझ्या घरी. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने दुर्योधनाला सांगितलं हे अन्न कुणाचं खावा, ते आपला नातेवाईक पाहिजे, ते आपला दोस्त पाहिजे किंवा मला भूक लागलेली पाहिजे. ह्यापैकी तो माझा दोस्त नाही, तो माझा नातेवाईक बी नाही, मला भूक बी लागलेली नाही, त्यामुळे मी तुझ्या घरी जेवणार नाही. मग उद्धवाने विचारलं की राजाच्या पंक्तीला जेवायचं टाकून
देवा तुम्ही नको का मानला? तेव्हा उद्धवाला देवाने सांगितलं तुला भूक लागली असेल का आपण जीव, पण कुठं? त्यावेळेस देव उद्धवाला म्हणतात उद्धवजी चल येदुरा घर जाए. महाराज म्हणते ज्या वेळेस सूरदास प्रभूला ध्यान झालं की महागल्या जन्मात तुम्हाला दुर्योधनाचं खाऊन दिलं नाही आणि ह्या जन्मात तू काय एवढा बरं उशीर लावला? सूरदास प्रभू म्हणे आपुने दर्शन को काय को देर लगाए. उद्धवजी चल दुरा घर जाए. चल सूरदास प्रभू म्हणते महागल्या जन्मात तुम्हाला इतकं सांभाळलं आणि ह्या जन्मात का बरे वेळ लावला? म्हणले काहीच तुझी चूक झालेली नाही. देव भेटले, देवाने म्हणून सांगितलं तुझे काही बाळा चूक नाही, पण तुझी एक चूक झाली की तू 2 मिनिटासाठी माझं रूप धरलं. संगती कुणाची घडली? सत्यभामेची घडली. तिच्या हृदयात देव होता का? होता. देव आशेची, देव नशे चित्ती आणि देव वशे चित्ती विठ्ठल. महाराज सांगते ज्याच्या हृदयाच्या ठिकाणी देव आहे आणि त्याची संगती घडली पाहिजे. म्हणले का बरं? दुसऱ्याची संगती जर घडली तर काय होतं? म्हणले दुसऱ्याची संगती घडली तर आता काय ऐकलं की एक जन्म आंधळ व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. बरं मला ज्याच्या हृदयाच्या ठिकाणी देव बसतो त्याची संगती घडली तर काय होतं? महाराज म्हणले त्याची संगती घडली तर म्हणले कुठलंही पतन होत नाही आणि आपल्याला देव भेटतो. म्हणजे ह्याचा सविस्तर विचार सांगा. सविस्तर सांगू. विठ्ठल. असं झालं द्वारकेच्या ठिकाणी एक वेळेस नारद मुनी आले आणि नारदाला असं वाटलं की माझ्यापासून ह्या तृतीय तलाव किंवा 3 तळात भक्ती करणारा दुसरा माणूस नाही. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताला सांगावं लागत ना. कृष्णाने ओळखलं आणि ओळखलं असताना देवाने काय केलं? लोळायचं सॉंग घेतलं आणि लोळायचं सॉंग घेतल्याच्या नंतर म्हणजे काय झालं? म्हणजे माझ्या पोटात दुखतंय. म्हणजे पोटात दुखतंय मग काय करावं लागलं? म्हणजे संतांच्या पायाची माती थोडी पाजली पाय धुवून माझं राहतंय. मग म्हणलं मी घेऊन येतो. आणि नारद 3 तळात गमन करणार आणि चलत चलत येणार येतं. माझ्या पायाची पाजली असती मी बी संते पण पाप लागला. आणि असं करत 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 गोकुळात गेले आणि गोकुळाच्या ठिकाणी राजाची गाठ पडली. राजाला विचारलं कसं आहे काय? तिने सांगितलं नारदाला माझं बरं आहे पण देवाचं कसं आहे? ती म्हणले देवाच्या पोटात दुखतंय. म्हणले काय झालं? म्हणले त्याचं पोट इतकं दुखतंय. म्हणले कसे नाही? म्हणजे फक्त संतांच्या पायाचं थोडं तीर्थ पाजलं राहतंय. म्हणजे माझा पाय धुवून ये. माझा पाय धुवून यामध्ये नारदांनी सांगितलं अरे देवाला जर आपल्या पायाची धूळ पाजली त्या पाप लागेल. म्हणजे ती पाप पुन्हा बघू पण देवाच्या पोटातलं दुखायचं राहिलं का किती बी मला पाप लागू द्या.
आणि ज्या वेळेस राधेच्या पायाची माती नारदाने नेऊन देवाला दिली आणि देवाने सांगितलं माझ्या पोटातलं राहिलं. म्हणजे कसं काय राहिलं? म्हणजे तुझ्या हृदयात फक्त देव आहे, तुझ्या मनात देव आहे, पण तुझ्या चित्तात मी नाही. मग म्हणले माझ्या चित्तात नाही, राधेच्या म्हणले राधेच्या चित्तात आहे, आणि राधेच्या चित्तात आहे मी. असा विषय नारदाचा आणि देवाचा रुक्मिणी मातेने सत्यभामेने ऐकला. आणि त्यावेळेस रुक्मिणी मातेने सत्यभामेने ठरवलं की आपण इतकं देवाच्या जवळ आहे की म्हणतो की मी राधेच्या चित्तात आहे आणि राधा माझ्या चित्तात आहे, त्याची गमतच करू. आणि ज्या वेळेस राधिका पाण्याला चालली त्यावेळेस अष्टनायिका श्रीकृष्ण भगवंताच्या मालकीने त्यांनी बोलवून घेतलं आणि गरम गरम दूध प्यायला दिलं. आणि राधेने ती गटा पिली आणि निघून गेली. आणि ज्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस श्रीकृष्ण भगवान जेवण केल्यानंतर विश्रांतीला बसले आणि अष्टनायिका पायाजवळ आल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवा कुठं गेलता? म्हणले रानावनात, सगळ्या पायाला फोडत आल्यात, ही काय पराक्रम? त्यांनी सांगितलं की माझा पराक्रम नाही, तुमचा पराक्रम आहे. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही राधेला गरम दूध दिलं, ती माझं नाव घेऊन पिली, मी तिच्या चित्ताच्या ठिकाणी होतो म्हणून माझ्या पायाला फोड आलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणते चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम, अखंडमुखी नाम, ते हरणावे बोला. रे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम, अखंडमुखी नाम. राधेची संगत नारदाला लागली आणि नारदाची संगत वाल्मिक ऋषीला लागली. तर वाल्मिक ऋषीने राम जन्माच्या आधी रामायण लिहिलं. परिणाम कशाचा? संगतीचा. संगत कुणाची घडली? देव बसे चित्ती. ज्या ज्या चित्तात देव बसतो त्याची जर संगत घडली तर महाराज म्हणते की आपण देव जन्माच्या आधी चरित्र लिहिण्याच्या लायकीचं होतो. म्हणून महाराज म्हणते जर घडली संगत आयुष्यात तर त्याचीच घडावा आपण. देवाचे